सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी मानसी न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये। विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झाले असून उद्या शनिवारी जिल्ह्यातील 12 मतदारसंघाची मतमोजणी होणार आहे। साधारण एका मतदारसंघासाठी 100 ते 150 कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून या सर्वांना आज मतमोजणीचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे। दरम्यान जिल्ह्यात मतदान केंद्राच्या संख्येनुसार मतदानाच्या फेऱ्या ठरणार असून प्रत्येक ठिकाणी मतमोजणीसाठी 14 टेबलची व्यवस्था करण्यात आली आहे। एका वेळी 14 टेबलची मोजणी पूर्ण झाल्यावर मोजणीचा एक राऊंड होणार आहे। जिल्ह्यात सर्वाधिक मतमोजणीच्या फेऱ्या या शेवगाव आणि पारनेर तालुक्यात प्रत्येकी 26 अशा होणार आहे, तर श्रीगोंदा आणि कर्जत जामखेडमध्ये प्रत्येकी 25 फेऱ्या होणार असून राहुरी, श्रीरामपूर आणि अकोले मतदारसंघात प्रत्येकी 22 फेऱ्या होणार आहेत। जिल्ह्यात सर्वाधिक मतमोजणीसाठी वेळ या 4 मतदारसंघात लागणार आहे। अहिल्यानगर तालुक्यातील पिंपळगाव माळवी येथील शेतकरी योगेश भाऊसाहेब झिने यांच्या शेतात शॉर्ट सर्किटमुळे आग लागली। यामध्ये 2.5 एकर ऊस जळाला। ही पिंपळगाव माळवी गावठाण शेजारीच योगेश भाऊसाहेब झिने यांची शेती असून त्यामध्ये सध्या ऊसाचे पीक आहे। या शेताजवळ उच्च दाबाच्या विद्युत वाहिन्या गेल्या आहेत। 3 महिन्यांपूर्वीच याच भागात विद्युत तारा तुटल्यामुळे एका दाम्पत्य गंभीर जखमी झाले होते। महावितरणाच्या या कारभारावर ग्रामस्थांनी आता नाराजी व्यक्त केली आहे। जे ऊसाचे पीक देत नाही, कुकडीचे पाणी, रस्ते याकडे दुर्लक्ष करतात त्यांना कुठलीच विचारणा होत नाही, असे विदारक चित्र या निवडणुकीत पाहावयास मिळाले। आम्ही मात्र शेतकरी हिताचे काम करणार आहे असा विश्वास नागवडे साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी व्यक्त केला। नागवडे साखर कारखान्याचा सुवर्ण महोत्सवी 50वा गळीत हंगाम प्रारंभ व बॉयलर अग्निप्रदीपन कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे व जिल्हा बँकेच्या संचालिका अनुराधा नागवडे यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते। विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी पाथर्डी तालुक्यातील शिरसाटवाडी येथे मतदान केंद्रावर आमदार मोनिका राजळे यांच्यावर जमावाकडून झालेल्या दगडफेकीच्या निषेधार्थ कासार पिंपळगाव येथे कडकडीत बंद पाळून निषेध सभा घेण्यात आली। यावेळी गावात व हद्दीतील वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे सर्व व्यवहार बंद ठेवून गावातून मूक मोर्चा काढण्यात आला। हा हल्ला आमदार मोनिका राजळे यांच्यावरील नसून तो लोकशाहीवर असल्याचे सांगत एका महिलेवर भ्याड हल्ला करणाऱ्यांचा निषेध केला आहे। या मोर्चेत सर्व पक्षीय ग्रामस्थ, तरुणांसह महिलांनीही मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता। तालुक्यात राष्ट्रीय पशुरोग नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत जनावरांच्या लसीकरणाची मोहीम यशस्वीपणे राबवली गेली असून सुमारे 1.5 लाख जनावरांचे लसीकरण करण्यात आले आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पशुधनाच्या आजारांवर नियंत्रण मिळवण्यात यश आल्याची माहिती पशुसंवर्धन विभागातर्फे देण्यात आली आहे। राष्ट्रीय पशुरोग नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत लसीकरणाच्या 4 फेऱ्या झाल्या असून ही योजना 2018 पासून सुरू करण्यात आली आहे। सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढील बातम्या। नगर पारनेर विधानसभा मतदारसंघाची मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर रात्री उशिरापर्यंत मतदान केंद्रातील मतदान यंत्र व इतर साहित्य जमा करण्याचे काम सुरू होते। सर्व साहित्य सेनापती बापट औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे स्ट्रॉंग रूम मध्ये बंदोबस्तात ठेवण्यात आली आहे। पारनेर नगर विधानसभा मतदारसंघासाठी 366 मतदान केंद्र तयार करण्यात आली होती। सर्व मतदान केंद्रातील साहित्य पारनेर येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये जमा करण्यात आले होते। त्यानंतर मतपेट्या स्ट्रॉंग रूम मध्ये ठेवण्यात आल्या। एका 69 वर्षीय वृद्धाने सुमारे 1 तास बिबट्याशी झुंज दिल्याची घटना आपण फक्त एखाद्या चित्रपटात पाहिली असेल, मात्र प्रत्यक्षात राहुरी तालुक्यातील गोटुंबे आखाडा येथे ही घटना घडली आहे। खंडेराव शेटे या वृद्धाने चक्क बिबट्याशी झुंज देऊन स्वतःचा जीव वाचवला। खंडेराव मुरलीधर शेटे वय 69 वर्ष हे राहुरी तालुक्यातील गोटुंबे आखाडा येथे आपल्या कुटुंबासह राहतात। शेती व्यवसाय करून ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात।
कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात सरासरी 75% मतदान झाले। यामध्ये 356 मतदान केंद्रावर 3,47,303 मतदारांपैकी 2,60,380 मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी नितीन पाटील यांनी दिली। कर्जत जामखेडसाठी एकूण सरासरी 74.97% मतदान पार पडले। अनेक ठिकाणी मतदारांनी रांगा लावत मतदान केल्याने संध्याकाळी उशिरापर्यंत बहुतांश भागात मतदान सुरू होते। शनिवारी मतदारसंघासाठी 27 फेरीत मतमोजणी होणार आहे। श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा जयघोष करत अनेक दिंड्या संगमनेर तालुक्यातून जाणाऱ्या पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरून आळंदीच्या दिशेने मजल दर मजल करत जात आहे। माऊलींच्या जयघोषाने संपूर्ण महामार्ग अक्षरशः दुमदुमून गेला आहे। येत्या मंगळवारी आळंदीची कार्तिकी एकादशी निमित्त मोठी यात्रा भरत असते। त्यासाठी राज्यभरातून लाखो भाविक श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या दर्शनासाठी आळंदीत दाखल होतात। जवळपास 1 महिना अगोदर पायी दिंडी आळंदीच्या दिशेने जात असतात। नगर जिल्ह्याच्या दक्षिण भागातील अनेक तालुक्यांत कापूस वेचण्यासाठी मजुरांची वानवा जाणवत आहे। यामुळे कपाशी उत्पादक अडचणीत सापडले आहे। वाढीव दर देऊनही शेतकऱ्यांना कापूस वेचणीसाठी मजूर मिळेनात। खरीपातील कापूस वेचणीला आला असून पांढरं सोनं म्हणून ओळखले जाणाऱ्या कपाशीची वेचणी करण्यास मजुरांची वानवा आहे। 10 ते 12 रुपये प्रति किलो मजुरी देऊनही मजूर मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत आला आहे। विधानसभा निवडणुकीच्या प्रचारामुळे ही स्थिती निर्माण झाल्याचं शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे। सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री। सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।